पॅकिंग मध्ये 1 किलोचं 800 ग्रॅमच मिळतं, तसं ते 1 किलो मिळतं ना. 2-4 पैसे घातले तर तेच दवाखान्यात घालण्यापेक्षा आहे ना, हे पॅकिंगचं खाल्लेलं बरं ना. सुट्टे तेल जे असतं ते 15 किलो डब्यातूनच विकलं जातं. असं काही भेसळ वगैरे काही नसतं त्यात. त्याच्यात माशा पडतात, मच्छर, डास, किरकोळे वगैरे पडतात. गोरगरिबांना सुट्ट तेल भेटलं पाहिजे ना. तुम्ही बंद केलं योग्य आहे, आम्हाला पटतं ना. चालूच व्हायला बंद नाही व्हायला पाहिजे, चालू ठेवायला पाहिजे ते. नमस्कार, मी प्रियंका. आय लव्ह नगरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. राज्यामध्ये सध्या सुट्ट्या खाद्यतेल विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा निर्णय जारी केलेला आहे. राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता आणि तेलामध्ये भेसळ ओळखून हा निर्णय सध्या जारी करण्यात आलेला आहे. मात्र याबद्दल तेलाचे व्यापारी आणि नगरकर यांना नेमकं काय वाटतंय, चला जाणून घेऊयात. नाही, निर्णय चांगला आहे, पण आता काही लोक असे पण असतात की जे रोज सकाळी पैसा कमवतात आणि संध्याकाळी त्याच्यावर ते त्यांचं म्हणजे जीवन चालतं. तर त्यांच्याकरता एक 50 रुपयाचं पाऊच किंवा असे म्हणजे पाऊच पॅकिंगमध्ये जर तेल काढलं पॅकिंगमध्ये तर तो निर्णय चांगला राहील. पॅकिंग मध्ये 1 किलोचं 800 ग्रॅमच मिळतं, तसं ते 1 किलो मिळतं ना. गोरगरिबांसाठी चांगलंच आहे ना ते. सुट्ट्या तेलात अजिबात भेसळ नसते, याच्यात भेसळ असते. चालूच व्हायला बंद नाही व्हायला पाहिजे, चालू ठेवायला पाहिजे ते. त्याच्यात मिक्स करतात लोक आणि ते खाणार, मग ते आजारी पडणारच ना. आजारी पडणार त्यापेक्षा पॅकिंग खाल्लेलं ते परवडतं ना. 2 पैसे जादा का असणार ना. 2-4 पैसे घातले तर तेच दवाखान्यात घालण्यापेक्षा आहे ना, हे पॅकिंगचं खाल्लेलं बरं ना. निर्णय काही 50% चांगला आहे. 50% जे मध्यमवर्गीय गिराईक आहेत तर त्यांना 1 किलो सुट्टं घ्यायचं. पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्ष सुट्टं तेल घ्यायची त्यांना सवय झालेली, म्हणून ते सुट्टंच तेल मागतात. आणि सुट्टं तेल जे असतं ते 15 किलो डब्यातूनच विकलं जातं. असं काही भेसळ वगैरे काही नसतं त्यात. परत पॅकिंग येईल, मग अर्धा किलोची पॅकिंग येईल मार्केटला, अर्धा किलो, पाव किलो पॅकिंग येईल. पॅकिंग मिळतं, पण ₹1-2 भाव जास्त असते त्याला. कारण की सुट्ट्या तेलात जे पॅकिंगच्या क्षेत्रात जे व्यवस्थितपणे येतो ते सुट्ट्या तेलात येत नाही. त्याचं वजन करणं, त्याप्रमाणे डब्बा भरणं, लोकांनी भांडणे आणि हे प्रकार फार कमी झालेले आहेत. त्यामुळे लोकांना सुट्टं तेल येणं फार अयोग्य वाटतं. आता तुम्ही तेल 50 ग्रॅम 100 ग्रॅम पॅकिंग कंपनी काढावं. आता 100 ग्रॅम पॅकिंग ऑलरेडी आहेच, 250 ग्रॅम पॅकिंग आहेच ऑलरेडी. मग तेल नेणार किती माणूस नेऊन? पावशेर आता पण येतोच आहे. मग तेवढं तेल तर पॅकिंग कंपनी काढतच आहे. पॅक बंचच्या ज्या जाहिराती येतात ना, ट्रान्सफॅट, हे ते डायबेटीस, ब्लड प्रेशरसाठी ते घातक आहे, म्हणून आम्ही कच्ची घाणीचं तेल वापरतोय. तर जो विकतोय त्याने प्रामाणिकपणे जर काही भेसळ न करता आमच्यापर्यंत दिलं तर आम्ही त्यांच्या विश्वासावर करू शकू. शेवटी इलाज नसतो, ना इलाज को क्या इलाज आहे ना. शेवटी आम्ही तिकडनं दुकानातनच घेणार. हा, नाही तर तूप वापरू. तुपातही तोच प्रकार आहे. नाही घातली पाहिजे. का बरं? गोरगरिबांना सुट्ट तेल भेटलं पाहिजे ना. त्याच्यावर चौकशी करा, तुम्ही नियम काढा. लोकांना परवडणार नाही 1-1 किलो घ्यायला. गरिबांनी कसं घ्यायचं? सरकारने काढले योग्य आहे ते, बरोबर आहे ते, पण त्याच्यासाठी गरीब लोकांनी काय केलं पाहिजे यासाठी काहीतरी. आता कसं आहे, सुट्टं तेल तर ते तुम्ही विकू शकत नाही, हे तर बरोबर आहे, पण त्यासाठी काहीतरी सरकारने नियम केले पाहिजे. त्यासाठी पॅकिंग डबे केले पाहिजे, काहीतरी प्रोजेक्ट काहीतरी नवीन सुरू केलं पाहिजे. तुम्ही बंद केलं योग्य आहे, आम्हाला पटतं ना, पण गरीब लोकांनी काय करायचं? सुट्टा तेल नकोच पाहिजे. कारण की 2 पैसे गेले तरी चालतील. कारण की कसं आहे, गरीब माणसं कुठून आणणार पैसे? दवाखान्याचा खर्च, ते सुट्टा तेल गरिबांना कोणत्याही परवडणार नाही. त्याच्यात माशा पडतात, मच्छर, डास, किरकोळे वगैरे पडतात. 2 पैसे फिल्टर तेलमध्ये गेले तर चालतील. ते मुंडे साहेबांनी बरोबर केलेलं आहे. जे त्यांनी केलेलं आहे हे अगदी बरोबर केलेलं आहे. लूज तेल कितीही करा, थोडंसं त्याची इम्प्युरिटी होतेच, पण जसं पॅकिंग फूड येतंय आता कंपनीने पण त्याच्यानंतर पावशेरमध्ये पॅकिंग आणली, तर ते त्यांच्यासाठी चांगलं आहे. तर ते योग्य निर्णय सरकारचा. सर्वसामान्य लोकांचा विचार करता सरकारने त्यांना जे अफोर्डेबल होईल अशांचा विचार घेऊन मगच काही निर्णयाची अंमलबजावणी सरकारने केली पाहिजे.